नागपूर विभागात उघडकीला आलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याचा मुद्दा मंगळवारी विधान परिषदेत गाजला। आमदार ॲडव्होकेट अभिजित वंजारी यांनी या प्रकरणातील गुन्हे, उच्च न्यायालयाचा आदेश आणि 632 शिक्षकांच्या वेतनाबाबत सरकारकडून स्पष्ट माहिती मागवली। यावर शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी उत्तर दिलं। सरकारनं सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केल्याचं सांगत या प्रकरणात 4 आठवड्यांच्या आत निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिल्याची माहिती भोयर यांनी सभागृहात दिली। नागपूर विभागामध्ये जो शालार्थ आयडी घोटाळा झाला त्याच्या संदर्भामध्ये 84 रीट याचिका दाखल झाल्या। आपण याच्यामध्ये उत्तरामध्ये असं म्हटलेलं आहे की तथापि सदर प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्यामुळे माननीय उच्च न्यायालयाच्या सदर आदेशाविरुद्ध विधी व न्याय विभागाच्या मान्यतेने मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये विशेष अनुमती याचिका दाखल करण्यात आली आहे। मला आपल्याला स्पेसिफिक प्रश्न विचारायचा आहे मंत्री महोदय की उच्च न्यायालयाचा नेमका आदेश काय आणि उच्च न्यायालयाच्या आदेशामध्ये असं म्हटलंय का की या 632 शिक्षकांचे पगार हे आपण थांबवण्यात यावे असं त्यांनी आपल्या याच्यामध्ये आदेशामध्ये म्हटलंय का? हे उत्तर आम्हाला अपेक्षित आहे। मंत्री महोदय, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश त्या ठिकाणी आला आहे आणि त्यांनी उच्च न्यायालयाला सांगितलं आहे की 4 आठवड्याच्या मध्ये याच्यामध्ये निर्णय घेण्यात यावा। न्यायालयाने त्यांना सांगितलं की यांचे वेतन काढायचे आहे आणि मधल्या पिरियडमध्ये आपण सुप्रीम कोर्टमध्ये गेलेलो आहोत। सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की आपण 4 आठवड्यामध्ये हे निकाली काढावं, पण मूळ जो त्या ठिकाणी इंटरिम ऑर्डर आहे हायकोर्टचा तो हा आहे की या 632 लोकांना तुम्हाला पगार द्यावा। मग काय कंटेम्प्ट पिटिशन टाकायची का? कंटेम्प्टची वाट पाहायची का? आपण त्यांचे पगार कुठल्या आधारावर आपण थांबवत आहे हा प्रश्न आहे ना। आपण पगार सुरू करा ना, नंतर मग कोर्टाचा अंतिम आदेश राहील त्याप्रमाणे कारवाई करा ना। सभापती महोदय, एक मिनिट, उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे। उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आणि 4 आठवड्यामध्ये सुनावणी घेऊन निकालात काढण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत।